अर्थश्री साई सच्चरित अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. या अध्यायात श्री साईबाबांचे शिर्डीत पुनरागमन, त्यांना साईबाबा का म्हणतात आणि त्यांचे शिर्डीत वास्तव्य याविषयी जाणून घेऊ. औरंगाबाद जिल्ह्यात धूपखेडे आहे. तेथे चांद पाटील नावाचे गृहस्थ राहत. ते घोडीवरून एकदा औरंगाबादला गेले असता त्यांची घोडी हरवली. पूर्ण 2 महिने त्यांनी कसून शोध केला, पण ती सापडली नाही. दारुण निराश होऊन ते औरंगाबादेला परतू लागले. रस्त्यात एक आंब्याचे झाड होते. त्याखाली साईबाबा दिसले. त्यांनी चांद पाटलांना बोलवले व चिलीम पिऊन जा म्हटले. चांदभाई तिथे गेल्यानंतर बाबांनी सहज खोगीर कसले म्हणून विचारले. पाटलांनी घोडी हरवल्याचे उघड केले. शोध घेऊनही घोडी मिळाली नाही असे सांगितल्यानंतर बाबांनी हसून म्हटले की तुझी घोडी तर तेथेच चरत आहे. चांदबाईंनी पाहिले तर त्यांना जवळच्याच कुंपणात घोडी चरताना दिसली. पाटलांना साईबाबांच्या चमत्काराचा अनुभव आला आणि ते अवाक झाले. त्यानंतर बाबांनी चिलीम पेटवण्यासाठी विस्तव नाही म्हणून तेथेच चिमट्याने जमिनीतून अग्नी उत्पन्न केला आणि पाणी उत्पन्न केले. पाण्याने छापी भिजवली आणि ते चिलीम ओढू लागले. हा अवलिया दैवी शक्तियुक्त आहे हे पाटलांना कळून चुकले. त्यांनी बाबांना घरी चलण्याची विनंती केली. बाबा त्यांच्याकडे गेले आणि काही दिवस राहिले. पुढे चांदबाईच्या भाच्याची सोयरी शिर्डीच्या वधूशी झाली. त्याच्या वराडाबरोबर बाबाही शिर्डीला आले. वराड खंडोबाच्या देवळाजवळ एका खळ्यात उतरले. वराडाचे स्वागत करताना तेथील भगत नावाच्या गृहस्थाने त्यांना आओ साई म्हणून म्हटले. त्याला नाव माहीत नसल्याने तसे म्हणायला लागले. पुढे बाबांचे साई हेच नाव पडले, कारण त्यांचे नाव कुणालाच माहीत नव्हते. लग्न पार पडले. चांदबाईचे वराड परत गेले. बाबा मात्र शिर्डीतच राहिले. तेथील देवळात, चावडीत, तकियात व ते विविध संतांच्या संगतीत रमले. गंगागीर बाबा, देवीदास महाराज यांच्याशी त्यांचा परिचय झाला. बाबा साधेपणाने राहत असले तरी त्या संतांना मात्र बाबा असामान्य आहेत हे केव्हाच कळले होते. आनंदनाथ महाराजांनी तर त्यांचा हिरा हो हा प्रत्यक्ष हिरा म्हणून आपल्या शिष्यांना सांगून गौरव केला होता. ते काहीतरी अद्भुत करणार हे सर्वांनाच कळून चुकले होते. सुरुवातीला बाबांचे जीवन साधेसुधे आणि सर्वसाधारण माणसांसारखेच होते. ते लांब केस राखीत, पहिलवानासारखा पोशाख करीत, राहत्याला जात, फुलांची रोपे आणीत आणि जमिनीत पेरत, त्यांना पाणी घालून त्यांचे संगोपन करीत. झेंडू, जाई, जुई अशा झाडेवेलींची त्यांनी एक छोटीशी बागच तयार केली होती. झाडांना पाणी मात्र ते कच्च्या म्हणजे न भाजलेल्या घड्यांनीच घालत. त्यासाठी वामन तात्या त्यांना दररोज नवीन कच्चे घडे देत. असे का हे समजणे अवघड आहे. बाबांच्या सर्व गोष्टी वेगळ्याच असत व प्रत्येकाचा अर्थ समजणे हे सर्वसामान्यांच्या समजुती पलीकडचे असे. तेथेच एक निंबवृक्ष आहे. तेथे अक्कलकोटच्या स्वामींचे भक्त असलेल्या भाई नावाच्या भक्ताने स्वामी समर्थांच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा करायचे ठरवले. खरे तर आधी ते त्यासाठी अक्कलकोटलाच जाणार होते, पण स्वामींनीच त्यांना दृष्टांत देऊन सध्या मी शिर्डीला आहे असे सांगितले व साईच्या रूपातच आपण आहोत याची जणू पावती दिली. त्याप्रमाणे भाईंनी मग शिर्डीला पादुकांची स्थापना केली. पुढील महत्त्वाची घटना म्हणजे बाबांची मोहिद्दीन तांबोळी नावाच्या पैलवानाशी कुस्ती झाली. काही कारणाने झालेल्या कुस्तीत बाबा सपशेल चितपट झाले. बाबांनी मग पैलवानाची वस्त्र घालायचे बंद केले आणि फकीरासारखा पेहराव सुरू केला. अंथरूण पांघरूणसुद्धा गोणाचे, कपडे फाटके तुटके असे सर्वार्थाने ते फकीर बनले. त्यांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू झाला. त्यामुळे ही कुस्ती म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण घटनाच म्हणावी लागेल. बाबांना गरिबीची लाज नव्हतीच, उलट अभिमान होता. गरिबीला ते वरदान समजत. गरिबी श्रीमंतीपेक्षा श्रेष्ठ मानत, कारण गरिबी हीच ईश्वराला जास्त प्रिय आहे हे ते जाणून होते. पैसा, लोभ, मोह यांचा ईश्वराला तिटकार आहे असे ते समजत. फारसे बोलत नसत, फक्त विचारलेल्याची उत्तरे देत, ओढ्याकाठी भटकत, झाडाखाली विश्रांती घेत. निमगावात एक बाबासाहेब डेंगळे नावाचे जहागीरदार होते. त्यांचे लहान बंधू नानासाहेब यांना मुलबाळ नव्हते. 2 लग्ने करूनही पुत्रप्राप्ती होत नव्हती. बाबासाहेबांनी नानासाहेबांना बाबांना शरण जाण्याचा सल्ला दिला. बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना मुलगा झाला. ही बातमी पसरली व अनेक जण महाराजांच्या दर्शनाला जमू लागले. महाराजांना मात्र या गर्दीचे कौतुक नव्हते. ते गोणावरच निजायचे आणि चिलीम, तंबाखू, टमरेल वगैरे त्यांचे जे सामान होते एवढेच त्यांचे सामान होते.
पडक्या मशिदीत राहायचे. तेथे धुनी पेटवत व त्याकडे पाहून ध्यानधारणा करत. वासना, वाईट वृत्ती, अहंकार यांची धुनीत आहुती देऊन ते फकीर वृत्तीने राहत, संतांचे जीवन जगत. त्यांना फक्त मशिदीत पणत्या लावण्याची हौस होती. तो त्यांचा दिनक्रमच होता. गावातील वाण्याकडून तेल मागून आणत व पणत्या पेटवीत. काही दिवस वाण्याने तेल दिले, पण मग ते कंटाळले आणि एके दिवशी त्यांनी तेल दिलेच नाही. आता हे काय करतात हे पाहण्यासाठी ते मशिदीबाहेर मजा पाहायला जमले. महाराजांचे मात्र त्यामुळे काहीच बिघडणार नव्हते. शांतपणे त्यांनी तिथल्या एका टंबरेल्यात अगदी थोडे तेल होते, त्यात पाणी घालून ते प्राशन केले. मग त्यात फक्त पाणी घेतले व ते पणत्यात लावून त्यात काकडे लावून ते पेटवले. महाराज वेडे असल्याची वाण्याची खात्रीच झाली, पण त्यांच्यावरच अवाक होण्याची वेळ झाली. कारण पणत्यातील पाणी हे तेलाप्रमाणे जळले व पणत्या रात्रभर तेवत राहिल्या. वाणी आश्चर्यचकित झाले व बाबांची माफी मागू लागले. अर्थात या चमत्काराने महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली. त्यानंतर शिर्डीत एक जवार अल्ली नावाचे फकीर आले. त्यांनी वीरभद्राच्या देवळाजवळील एका बखळीत आश्रय घेतला. त्यांच्या कुराणाच्या ज्ञानाने आणि मधुर भाषणाने अनेक लोक त्यांना मान देऊ लागले. बाबांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. ते त्यांची सेवा करीत, पाणीही भरीत. बाबांच्या शिष्यांना व शिर्डीच्या गावकऱ्यांना मात्र बाबांनी जवाहर अलीचे शिष्यत्व घेतले हे आवडले नाही. त्यांना बाबांची योग्यता कळली होती. बाबांना मात्र कोण मोठा कोण छोटा या गोष्टीचे महत्त्व नव्हते. आपण कोणाचे व्हावे नाहीतर कोणाला आपलेसे करावे हेच त्यांच्यासाठी जीवन होते. शिर्डीच्या लोकांनी त्या दोघांना परत शिर्डीत आणले. पुढे जवाहर अली व देवीदास यांच्यात शास्त्रार्थ झाला. जवाहर अली हरले व शिर्डी सोडून गेले. पुढे बऱ्याच दिवसांनी ते शिर्डीत परतले व त्यांना बाबांची योग्यता कळली. ते साईंना महान मानू लागले. बाबा मात्र निश्चल होते. त्यांनी जवाहर अलींचा सन्मानच केला. बाबा सर्वांशीच प्रेमाने वागत. त्यांच्याकडे द्वेष, मत्सर, तुलना या गोष्टींना थारा नव्हता. अशा रीतीने बाबांचे पुनरागमन शिर्डीत झाले. पुढील अध्यायात बाबांची मशीद, तिचे नूतनीकरण, धोती, पोती, खंडयोग वगैरेंचे विवेचन होईल. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु.